हे बघा आमची मी भाकरी आता खाणार आहे. आता मला बी करू नकी मांडली. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज होता आमचा फॅमिलीसोबतचा डिनर प्लॅनिंग. तर मुंबईवरून माझे एक दीर जाऊबाई दोघं आले होते, तर त्यांच्यासाठी मी घरी त्यांना बोलवलं होतं जेवणासाठी. मग इथले आम्ही दोघं आणि ताईदादा आणि ते मुंबईचे ताईदादा असे मिळून सगळेजणांचा आमचा प्लॅनिंग होता जेवणाचा, संध्याकाळचा बेत. तर ह्यात एक दोघं होते व्हेज, तर त्यांना व्हेज बनवायचं होतं आणि बाकीचं आम्हा सर्वांना नॉनव्हेज. तर देशी इथं ना ह्यांनी देशी कोंबडी आणलेली. तर ह्याच्यासाठी आधी मी काय केलं, व्हेजसाठी बनवायला घेतलं. व्हेजमध्ये पनीर मसाला बनवणार होते, त्याच्यासाठी तर पनीर मसाल्याची तयारी चालू होती. आधी पनीर वगैरे फ्राय करून घेतले आणि मग ना कांदा वगैरे मग खडे मसाले घालून कांदा आणि जी सुरुवातीला दोन टोमॅटो, कांदे आणि काजू आणि काही मसाले असं मिळून मी ते गरम पाण्यात बॉईल करून घेतलं होतं आणि त्याची प्युरी करून घेतली होती. मग तीच इथं कांद्यामध्ये प्युरी ॲड केली आणि त्याला चांगलं तेल सुटस्तं भाजलं. व्हेजमध्ये पनीर मसाला आणि पापड, बासुंदी, चपात्या एवढं होतं. तर इथं ताईंना मला चपातीचं पीठ वगैरे मदतीला होत्या, तर ताई चपातीचं पीठ वगैरे मळून देत होत्या. इथं माझा पनीरला चांगलं मसाल्याला टेक्स्चर आलं होतं. इथं पटकन मी पनीरमध्ये मसाला, पाणी हे सर्व ॲड करून घेतलं. इथं एक ठिकाणी भाकरी करायची, म्हणजे इथं ताई खाली भाकरी करून देत होत्या आणि इथं मी शेकायला चालू केलं. इथं पटकन चिकन ही धुवून घेतलं आणि ते शिजण्यासाठी टाकलं आणि इथं आमची मस्ती ही चालू होती, माझी आणि माहीची. असं स्वयंपाक करत करत काहीतरी मजाकमध्ये चालू होतं. इथं पटकन चिकन हे झालं होतं, शिजलं होतं. त्यामुळे इथं पटकन चिकनलाही सुक्कं बनवायला घेतलं होतं मी. इथं सुक्क्यासाठी पटकन इथं कांदा वगैरे सगळं ताईने चिरून दिलेलं. मग इथं मी पटकन
कांदा वगैरे भाजून घेतो. तर दोघींनी मिळून पटपट आम्ही स्वयंपाक सगळा आवरून घेतला. एकमेकीच्या मदतीशिवाय काही होणं शक्यच नाही. तर आमचा पूर्ण फॅमिलीचा असंच चालू होतं, काही कॉमेडी, काही माहीची आणि माझी मस्ती, असं मिळून आम्ही चाललो होतं आमचा स्वयंपाक. कोंबडा इथे रस्सा तयार आहे, तोपर्यंत इथे कांदा शिजत आहे, भाजत आहे. आता बघू ना कांद्याला पाणी सुटले. त्यामध्ये मला मीठ टाकलेलं म्हणून ते व्हिडिओ काढायला मी काढतोय, तो शाळेत जातोय. शाळेत एक दोन काय शिकवते ते शिकतोय. तुम्ही कसं बोलताय? अगं ते व्हॉइस ओव्हर द्यायचं असते ना. मला व्हिडिओ करायला येते तर बोलाय. कॉन्फिडन्स लागते त्याला. मीठ टाकलं. इथं मस्त असा स्वयंपाक रेडी होता. मग सर्वांना वाढायला इथं पटकन घेतलं. जेवून झाल्यानंतर इथं आईस्क्रीम ह्यांनी घेऊन आले होते. मस्त फॅमिलीसोबत असाच टाईम स्पेंड करून आम्ही सर्वांनी बाहेर बसून मस्त आईस्क्रीमही एन्जॉय केलं. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.